अणुशक्तीनगर विधानसभा उपविभाग समन्वयक आदरणीय तुषारजी वैती यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। प्रत्येक आलेला अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि दीपक महेश्वरी साहेबांच्या कार्यक्रमात आलात म्हणजे तुमचा सन्मान मान सन्मान होईल हे निश्चितच। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तुषार वैती साहेबांचे हा प्रेम आहे, मित्र आहे, तरी पण तुम्ही इथे आलात आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही जेवढी साथ आमच्या दीपक महेश्वरी साहेबांना देतात अशी सोबत साथ तुमची कायमस्वरूपी साहेबांबरोबर राहू द्या अशा मी ते आई एकीवर चरणी प्रार्थना करू। आणि तुमचाही इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय मायेची उद्या शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मुख्य आठवण सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय। थँक्यू साहेब, आपण इथे आलात आणि आपले हे मनापासून आभार। त्याचबरोबर 143 अर्थातच 143 शाखा अध्यक्ष एक दमदार व्यक्तिमत्व दमदार पर्सनॅलिटी असणारे आमचे लाडके नवनाथजी मटकर साहेब यांचाही ते मात्र शुभ सन्मान घेतला जाईल। मी विनंती करेन आमचे आदरणीय श्री दीपकजी महेश्वरी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। या स्पर्धेची मुख्य ओळख आपण पाहतोय जे ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटल्यानंतर कोळी राजांचा मात्र हा अगदी गाव आणि त्याच कोळी समाजाची मात्र इथून टोपी ते मात्र दिली जातोय आणि मायेची उद्गार शॉल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची मुख्य आठवण हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय। सन्माननीय आदरणीय 143 शाखा प्रमुख आदरणीय नवनाथजी मटकर साहेबांचा ते शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। श्री दीपक महेश्वरी साहेबांच्या शुभ हस्ते आपलं हे मनापासून आभार। त्याचबरोबर आलेल्या सर्व अतिथीगणांचं या मुख्य व्यासपीठावरती आम्ही पुनश्च परत एकदा मात्र करतोय सहर्ष स्वागत। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। मी पुनश्च परत एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये मात्र विराजमान व्हायचं आहे आणि आपण जाऊया परत एकदा बॅक टू क्रिकेट। सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मी विनंती करेन आतिश यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। चार षटकांचा सामना आहे। पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले कंपल्सरी असणार आहे। दोन्ही मुंबईचे ग्रामीण संघ एका ठिकाणी घरच्या मैदानामध्ये खेळत असताना पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि दुसऱ्या ठिकाणी गोंडी गाव। खरं तर मुंबईमध्ये पण गाव पण जपलं जातं, मुंबईमध्ये पण ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला बघायला भेटतो। खरं तर महत्त्वाची गावं आहेत, माऊल असेल, घाटला असेल, आंबापाडा असेल, ट्रॉम्बे असेल, ही महत्त्वाची गावं आहेत। घाटला गाव खरं तर मोठ्या स्पर्धा। त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय अणुशक्तीनगर विधानसभा प्रमुख आदरणीय सचिनजी यादव साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय। या आता पुढचं मॅचचं धावतं समालोचन मात्र घेऊन येतात आमचे परम मित्र मॅन फ्रॉम जनवली पेन आदरणीय आमचे रुपेश पाटील सर। धन्यवाद, थँक्यू। आपण ऐकत होतात या विभागातील आणि इथला हक्काचा आवाज किरण भोईर सरांना। तर मॅच कडे जाऊया। मॅच ऑन, लेट्स प्ले। संघर्षाला सुरुवात परत एकदा पाहायला मिळेल। हाय व्होल्टेज ड्रामा अगदी इथल्या जवळच्या दोन्ही टीम मात्र पाहायला मिळतात। आता मात्र प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि प्रेक्षकांच्या शिट्ट्या टाळ्यांचा आवाज कडकडाट 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 मात्र पाहायला मिळेल, कारण दोन्ही गावांचे समर्थक तेवढेच मात्र मैदानाच्या चारी बाजूला अगदी मात्र घोंगवताना मात्र पाहायला मिळतात। झेंडी ही मात्र या हव्यामध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतात। गुलाबी थंडी ही मात्र सुरुवात झाली आहे। खेळाला ही सुरुवात, जॅकेट डिलिव्हरी अगदी मात्र पाहायला मिळाला। ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या मात्र या मैदानाच्या खारे मातीचा परफ्यूम वास सुगंध मात्र देणारा हा बॉल मात्र हाताळला जातोय हेमंत कोळी या मात्र गोलंदाजांकडून। त्याच्यानंतर संधी आहे तिथे उंच माझा झोका घेत मात्र मिड ऑन मध्ये अपलाफ्टून क्षेत्ररक्षण अप्रतिम।
षटकांमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये हेमंत कोळी आपल्या नावाचा दबदबा बोलबाला इथे मात्र साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मात्र आतापर्यंत मात्र पेश केलाय, कारण 2 धावा खर्च झाल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेटी मात्र बाद केल्यात. विक्रांत बाद झाले, त्याच्या पाठोपाठ मात्र यातून फलंदाज जिग्नेशची मात्र बाद झालेत. जिग्नेशने मागच्या मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी केली होती, परंतु त्याच फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. फ्रंट लाईन गोलंदाजी आणि महत्वपूर्ण मात्र पहिल्या षटक घातलत असताना आयोजक टीम आहे आणि आज पाहिलं गेलं तर अगदी दमदार पद्धतीने मात्र खेळ साकारलाय पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला गोवंडी गाव की ट्रॉम्बे कोळीवाडा. या दोघांनीही मात्र ज्या प्रकारे उल्लेख केला आपण की गावाचं गाव पण जपलंय, गाव कसं असावं आणि एकत्रित कसं राहावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र या दोन्ही गावांनी दिले. मुंबई सारख्या अगदी ग्लॅमर सिटीमध्ये स्वप्नातली नगरी मात्र मुंबईला म्हटलं जातं, परंतु या दोन्ही गावांनी मात्र गावाचं गाव पण जपलंय, आज क्रिकेटलाही जगवलंय. गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, अगदी आमच्या दीपक महेश्वरी साहेबांचा वेध घेणारा हा होतोय हँडसम रुबाबदार देखना कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 मधील दमदार षटकार. जे लक्षात ठेवा डीजे. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर इथून तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिट दिलेले आहेत. जर का तुम्ही 15 मिनिटांमध्ये जर का हा 3 षटकं पूर्ण केली नाही तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र घ्यावं लागेल. आता इथून शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार आलाय, शेवट गोड केलाय फलंदाज विशाल पाटीलनं आणि अप्रतिम धावफलकावरती मात्र इथून धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा 8 ऑन स्कोर बोर्ड. टाइमर ऑन आहे. 5 मिनिट 10 सेकंद पहिल्या षटकामध्ये खर्च झालीत. प्रचंड वेगवान बॉल अगदी वेगावरती स्वार करत मात्र हा बॉल पाहायला मिळाला. ट्रॉम्बे कोळीवाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गोवंडी गाव की इथून मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा. आणि आज आपण ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये मात्र पाहायला मिळतात या मुंबई नगरीमध्ये आज अफलातून खेळ इथे मात्र साकारताना पाहायला मिळाला. एकापेक्षा एक मॅचेस होताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर शुभम येतात दुसऱ्या षटकासाठी मात्र अगदी फ्रंट फुट लावून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनली होती गोलंदाजांसाठी. आणि इथून काय घडले, बऱ्याच कॉमेडीने एरर मात्र पाहायला मिळाले मैदानामध्ये, परंतु या सगळ्यातून मात्र निसटलेत फलंदाज. अगदी नशिबाचा इथून जर पाहायला गेला तर पा रिफ्लेक्शन मध्ये जर का हा बॉल 1 टप्पा 2 टप्पा स्किड झाला हातातून, बॉल पडला यष्टीरक्षकांच्या, त्याच्यानंतर मात्र जीवदान मिळालं. तिथून स्ट्राईक एंडला डेंजर झोन मध्ये होते विशाल पाटील. जरूर एक महत्वाची विकेट इथून मात्र अगदी पाहायला गेलं तर गोवंडी गाव यांची मात्र वाचली जाता कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित ही विकेट गेली असतीही जर का चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं असतं तर. विशाल पाटील ऑन स्ट्राईक, शुभम चांगलं टायमिंग मात्र पाहायला मिळालं तिथे. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम, मात्र क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळतोय चेतन यांच्याकडून. आणि तिथे खराब थ्रो, बॅकअप नाही आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळतोय. आवाज आहे क्रीडा रसिकांचा, टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज मात्र होताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही लोकल टीम मात्र खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला गोवंडी गाव आणि दुसऱ्या बाजूला पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. आता आमच्या दीपक महेश्वरी साहेबांना मात्र इथून प्रश्न पडला असेल की कोणाला समर्थन द्यायचं, दोन्ही तर टीम माझ्या आहेत, परंतु पाहायला गेलं तर हा क्रिकेट आहे. आणखी एक तेज तरार बॉल इथे मात्र पाहायला मिळालं, परंतु पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा निर्णय येताना मात्र पाहायला मिळेल. दोन्ही पंच तेवढे दमदार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर विशू कोळी आमचे गव्हांचे. आता वलप जिथे वलप मध्ये मात्र सरपंच चषक चालू आहे तिथे त्यांना LED TV मिळाली आणि मागच्या वर्षी त्यांना सायकल मिळाली. दोन्ही स्पर्धेला आम्ही तिथे होतो. असे विशू कोळी आणि या गावाचे भाचे आहेत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पुरे परिणाम मात्र पाहायला गेलात ना, व्यसन ओढून ठेवले की काय, आणि जसं चित्र मात्र इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र साकारली जातोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 धावा धावफलकावरती मात्र आल्यात. आता इथून कानमंत्र मात्र फलंदाजांना दिले जात आहेत, कारण ज्या धावा थांबल्यात ना त्या धावा मात्र इथून तुम्हाला आता खेळ करावे लागते. खेळ चांगला करावा लागेल, कारण षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल. समोर तुमच्याकडे तेवढेच ताकदवान टीम तुमच्या बरोबर मात्र भिडणार आहे.
शुभम पाटीलला पाहतोय, गिरकी घेतली आणि भिरकी ही घेतली. बॉल चाललाय माझा उंच, माझा झोका घेत. गिर 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 सीमा रेषा पार पार पार. नागरी कोळी जर का हल्दीला गाणी वाजली नाही तर ती हालतच पूर्ण होत नाही. आणखी एक तेज करणार. आता ही मात्र आलाय घुंगरू शॉट एका पायावरती, अगदी एका पायावरती ताल पकडलाय, आवाज आलाय छम 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 छन छुम छुम. बॉसी मारेशा पार येथील हँडसम षटकार. तेथून षटक क्रमांक शुभम पाटील यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालाय दुसरं. आणि 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा आल्या त्या 24 धावा. 12च्या सरासरीने मात्र पाहायला गेलं तर इथे धावा जमवल्या गेल्यात. आता इथून अजूनपर्यंत 12 बॉलचा खेळणं बाकी असणार आहे. सुधीर येथील इथून मात्र तिसऱ्या षटकासाठी मात्र सुधीर कोळी यांना मात्र आमंत्रित केलं जातोय. ऑन स्ट्राईक चिराग यांना इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु हा वेगवान बॉल, भन्नाट वेग मात्र अप्रतिम मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. आता इथून दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आता ट्रॉम्बे 11 कोलीवाडा टीमचे समर्थक मात्र आवाज करतायत. कधी पाहायला गेलं तर गोवंडी गावाचा आवाज, तर कधी पाहायला गेलं तर पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. आवाज कोणाचा? हा मात्र स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक, प्रचंड प्रेक्षक इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला फटका ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी चित्त्याच्या चपलाईनं हेमंत पाटील यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर गरमाहट निर्माण करणारा. बॅक टू द गार्ड परतावा लागेल फलंदाज जिग्नेश चिराग या मात्र फलंदाजांना. पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. बा तुमचा किती आवाज आहे बघायचा. एकदा आवाज द्या पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. आता आवाज आला पाहिजे. गोवंडी गाव, गोवंडी गाव. गोवंडी गाव, गोवंडी गावाचा आवाज येणार येणार. गोवंडी गाव, गोवंडीकर मात्र वेट करतायत करतायत. आमचाही आवाज येणार, आमचाही आवाज येणार. हा क्रिकेट आहे, जादुई अंकाचा खेळ आहे. कधी तू तर कधी मी, मी तर कधी तू. अप्रतिम खेळ रंगताना मात्र पाहायला मिळतंय. ही क्रीडा नगरी आज सजली आहे. क्रीडा नगरी मात्र अगदी ठासून भरलेला मात्र पाहायला मिळतोय. हिमांशू नवीन फलंदाज. हा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, नजाकत ताकद सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. परफेक्ट मात्र कव्हर ड्राईव्ह. सीमा रेषा पार षटकार. आणि या षटकारानंतर 31 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. धावा थांबल्या होत्या 2 षटकांमध्ये, परंतु इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदी शुभम यांच्या 2 शेवटच्या बॉलवरती. आणि त्याच्यानंतर मात्र तोच इथून क्रम मात्र ठेवण्यात आलेला आहे. जसं मात्र इथून आलेत विशाल पाटील, विशाल कामगिरी करतात की काय. परंतु आता संधी आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा प्रवास कंप्लीट झालाय. आता आवाज 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 पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडाचा.
थँक्यू. आता भाव कॅमेरामन आमचे त्राप्ती डिजिटल लाईव्हचे आहेत, त्याच्यामुळे कृपया प्रत्येक गोष्ट अगदी सावध रीतीने करा. मैदानाच्या बाहेर तुम्हाला टिपलं जाईल. प्रेक्षक आवाज आलाय, शिट्ट्यांचा आवाज. चला पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडाचे समर्थक, शिट्टी आवाज. ओहो आवाज येतोय. आज तोबा गर्दी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके दमदार व्यक्तिमत्व आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांना मात्र केलेली मात्र एक स्वप्न पाहिलं गेलं, त्या स्वप्न मात्र साकारताना पाहायला मिळतोय. काय दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेबरोबर जात असताना अप्रतिम आयोजन, बेस्ट मॅनेजमेंट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आज सगळ्या तरुणांनी मात्र जबरदस्त मात्र काम केलंय. लाईव्ह पहा, अगदी प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण स्क्रीनवरती पाहू शकताय. कोणी रेड जॅकेट घालून आलाय, कोणी संघाचा टी शर्ट घालून आलाय, कोणी ब्लॅक टी शर्ट घालून आलाय, कोणी खुर्ची घेऊन आलाय घरून, तर कोणी ते चष्मा विसरून आलाय, परंतु दुसऱ्याचा चष्मा लावून मॅच पाहतोय. आज हा प्रतिम खेळ आहे. आणखी एक दर्जेदार डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉल गणिक, प्रत्येक डॉट बॉल गणिक, टाळ्या शिट्ट्या आवाज. इथून छक्क्या मात्र षटकाराला चौकाराला, त्याच्यानंतर मात्र जल्लोष. काय मॅच बनली गेली अफलातून. 1 to go. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. कुमार पाटील ऑन स्ट्राईक, फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, फक्त मिड ऑफ मध्ये मात्र पाहायला गेलं. अगदी शॉर्ट एक्सचा कव्हरवरना बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि एक धावेनं मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा, 32. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्यात 8 धावा. आणि आता इथे कौतुक करावं लागेल इथून पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या मात्र गोलंदाजांचं, कारण 11 मिनिटांमध्ये मात्र 3 षटकं हाताळले आहेत. तर गोलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 15 मिनिटचा अवधी आपण देतो 3 षटकांसाठी, परंतु इथून त्याने 11 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळली गेलीत. अफलातून आयोजक आहेत आणि टायमिंगचा परिपूर्ण वापर करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी आकलन करत असताना. आणि इथून मात्र पाहायला गेलं ना, गोवंडी गावाला मात्र इथे परिस्थितीजन्य क्रिकेटला बदलावं लागेल. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ऍडॉप्ट करावं लागेल आणि त्या परिस्थितीबरोबर तुम्हाला जावं लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल तुम्हाला. आता इथून धावफलकावरती तुम्हाला आणावे लागतील. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. दिनेश पाटील दिनू आमचा आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्ही प्रॅक्टिस मध्ये काय करताय ना मामा, ते महत्वाचं नाहीये. तुम्ही ऑन ग्राउंड काय करताय ते महत्वाचं आहे. अरुण कोहली आमचे 12वे प्रतिनिधी, वय वर्ष कमीत कमी मला वाटतं तुम्ही 60 पेक्षा 55 50 55 45 25 18 हो 18 वयाचे, वय वर्ष 18. जर जोक मामा. आणखी एक चांगला बॉल, परंतु मामांचा हार्ट ब्रेक आता चेक केलं तर 380 वरती गेलाय. नॉर्मली 120 110 असतो. हा गावावरचा प्रेम आहे, खेळाडूंवरचा प्रेम आहे, क्रिकेटवरचा प्रेम आहे. अफलातून क्रिकेट. आणि गाव ज्यावेळेला मामा खुर्चीवर ना उठतात षटकार मारल्यानंतर. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिम गोलंदाजी करत असताना साकारताना दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. इथे लेग बाईस पायावरती बॉल आदललाय. तिथे आलाय बॉल डॉट, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळत आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा एका बाजूला, गोवंडी गाव की मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा अफलातून रंग मात्र इथून क्रिकेट रंगताना पाहायला मिळतोय. भगवेमीय वातावरण, या अगदी केशरी भगव्या वातावरणामध्ये ही स्पर्धा मात्र संपन्न होताना मात्र पाहायला मिळते. आणि व्हाईट बॉलचा निर्णय, त्यानंतर मी टॉस साठी विनंती करेन. चला फोर्स फिटनेस वाशीगाव आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. 35 धावा धावफलकावरती, शेवटचे 4 बॉल. आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर इथून एक सिंगल, अगदी संघर्षमय, बराच वेळ संघर्ष करत होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. उर्वरित अंतिम षटकातील बॉल शिल्लक असतील 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे.
इथून डीजे वाले वाट बघतायत की साहेबांचं गाणी लावायला वेळ मिळेल कधी, कारण एकच आज गाणं मात्र वाजताना पाहायला मिळालं, एकच नाव मात्र घुमताना पाहायला मिळालं. तुम्हा सर्वांचे लाडके ट्रॉम्बे गावाचे भाग्य विधाते दीपक महेश्वरी साहेबांचं. आणि या मैदानामध्ये आलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकांना मात्र घेतलाय क्रिकेटचा आनंद. हे वनवैभव उपलब्ध करून दिले त्यांनी आपल्याला. आणखी एक स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल नंतर ही मात्र धमाका टाळ्यांचा होताना पाहायला मिळतोय. हा अर्धा विजय क्रीडा रसिकांनी खेचून आणलाय की काय, परंतु तुम्हाला कमबॅक करावं लागेल. गोवंडी गाव हार मानणार नाहीये, गोवंडी गाव लढणारी आहे, गोवंडी गाव सातत्याने मात्र फाईट करणारी टीम आहे. अफलातून क्रिकेट स्किट झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन रिझन मध्ये अप्रतिम झेल यतीन यांनी पकडलाय. फलंदाज बाद, बॅक टू डेगाउट. आणखी एक महत्वपूर्ण विकेट क्रमांक 3 हिमांशू यांना जावा लागेल माघारी. धावसंख्या धावफलकावरती लागले 36 वरती तिसरा विकेट, बॅक टू डेगाउट. चला इथून फोर्स फिटनेस वाशीगाव आणि SSCS पारगाव टीम, सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि त्याचबरोबर फोर्स फिटनेस वाशीगाव दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचा लगेच. जो कॅप्टन उपस्थित नसेल आणि जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेतील नियम आहे. अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला गोवंडी गाव आणि ट्रॉम्बे कोळीवाडा. नवीन फलंदाज मोरी आलेले आहेत आणि अंतिम बॉल अंतिम षटकातील दिनेश मात्र हातलत असताना पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती मात्र अटॅक केलाय, मोठा उंच माझा झोका, क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय झेल चेतन यांनी आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल मोरी या फलंदाजांना. गोल्डन डकचा शिकार. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. आता 4 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत विजयासाठी. टीम पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाड्याला 37 धावा. चला ट्रॉम्बेकर रेडी आहात का? म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज असाच महाराजांचा घुमताना पाहायला मिळेल. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जय जयकार. त्याचबरोबर अखंड 3 रात्रीमध्ये पाहायला गेला तर एकच नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये. खेळाडूंचे आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात तुम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा महेश्वरी साहेब. आणि तेही नाव मात्र आपल्याला जपायला पाहिजे, कारण क्रिकेटला वनवैभव आज उपलब्ध करून दिले. अगदी सुसज्ज नियोजन पद्धतीने मात्र बेस्ट मॅनेजमेंट असणारी स्पर्धा मात्र इथे पाहायला मिळतोय. टॉस इथे घेतला जातोय. चला इथून टीम वाशीगाव आणि पारगाव. माधवभाई यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक घेतली जातोय. कोण बोलणार आहे? पारगाव टॉस घेईल. टेल घेतलेला आहे आणि यस टेली आलाय. काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. क्षेत्ररक्षण आज काय म्हणाल? इथं ज्या प्रकारे मात्र वातावरण झालेलं आहे आणि आज इथून खेळ या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासताना मात्र क्षेत्ररक्षण करत असताना ज्या प्रकारे वाशीगावनं मात्र इथून पहिल्या मॅच मध्ये खेळ केलाय, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच बघितली आम्ही, खूप चांगली फलंदाजी केली त्यांनी. बघू आमच्या आयोजक आदरणीय दीपक महेश्वरी साहेबांच्या विषयी काय म्हणाल? नक्कीच आयोजन दरवर्षी चांगला असतो. गेल्या वर्षी पण आम्ही इथे खेळलेलो, खूप चांगलं आयोजन होतं आणि यंदा त्याच्यापेक्षा अजून जरा चांगलं आयोजन आहे. मस्त वाटतं खेळायला दरवर्षी. काय म्हणाल, टॉस जर जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असतात? मी पण सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि आज परत एकदा आता ज्या प्रकारे मात्र इथून प्रेक्षक क्रीडा रसिक या क्रीडा रसिकांविषयी आणि आमच्या आयोजकांविषयी काय म्हणाल? खरोखर खूप आयोजन चांगलं आहे, कारण की दरवर्षी चांगलं असं आणि यावर्षी खूपच प्रेक्षकांनी पण साथ दिली आणि क्रिकेट खेळायला सुद्धा मजा येते. प्रेक्षकांचा जल्लोष आणि प्रेक्षकांनी दिलेला आवाज, खूपच मजा येते खेळायला. अगदी बरोबर. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. टायमर ऑन केलाय. क्षेत्ररक्षण पहा तिथे प्लीज. आपण फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे.
हे गाणं बॉम्बे कोलीवाड्याकडून दादांसाठी सफ्रेम भेट. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी माणसातला देव माणूस म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दीपक महेश्वरी साहेब आणि त्याचा समुद्र संगीतही आपण ऐकलात. तर तिथे बॅनरचे ते प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे, कारण मॅच खूप क्रुशल आहे, अतितटीची होणार आहे. चला बच्चे कंपनी प्लीज, नाहीतर या व्यासपीठावरती आपल्यासाठी जागा आहे. तुम्ही मायबाप आमच्यासाठी आहात, प्रेक्षक मायबाप वर्ग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बसा. फर्स्ट बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती तडका दिलाय अगदी अग्री कोहली. जसा मात्र ठसका देणारा रसाना तसा मात्र हा ठसका देणारा पहिल्याच बॉलवरती केलं आक्रमण. बॉल सी मारेशा पार 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 पार. गोलंदाजाकडे लक्ष द्या डीजे. मॅच मोठी, स्पर्धा मोठी, बडा मंच, पंच भी बडा. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी अलंग कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकाला दुहेरीमध्ये मात्र रूपांतर करताना मात्र पाहायला मिळतात चेतन आणि हेमंत. हे दोन फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिमरित्या. हेमंत पाटील जिग्नेश फलंदाजी करताना थोडेसे असफल झाले तर स्किट झाला होता. अगदी जर पाहिला गेला तर घाटल्या ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या मात्र प्रेक्षकांच्या अगदी छातीमध्ये धडकी आली होती, परंतु बॉल झाला फरार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये धावा येतील 4. ठोक डीजे. करायला पाहिजे, कारण प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही आहेत. तुम्हाला मात्र प्रयत्न करावा लागेल. जिग्नेश ज्या प्रकारे मात्र इथून गोलंदाजी करतायत हो अप्रतिम. इथे मात्र पाहायला गेला तर ह्या मैदानावरती अगदी ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 4 4. चौका. गेलं तर प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न करणं यशस्वी होण्यातील मार्गातील पहिला टप्पा आहे. आणि तुम्ही गोलंदाजी करणं, चांगली गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल आणि अप्रतिम तुमचं कला कौशल्य आता मात्र खेळामध्ये दाखवावं लागेल. आणि ते जिग्नेशला वारंवार पाहिलं आपण. जिग्नेश एक महत्वपूर्ण गोवंडी गावासाठी खेळाडू. आणखी एक तडाखा इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, सहजरित्या बॉल अडवला जाईल. डोका आहे तिथे, थोडासा मात्र निर्णय चुकला होता रन घ्यायची की नाही, परंतु अंतिम क्षणी रनिंग बिटवीन द विकेट अगदी चित्त्याच्या चपल्यानं आणि हरणाच्या गतीनं धावणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र चेतन कोहली कंप्लीट करतात 2 धावा. सोबत आहेत हेमंत पाटील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज क्लास आहेत, खास आहेत आणि त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. अप्रतिमरित्या मात्र इथे खेळ साकारलाय. गुलाबी थंडीची झुलूक झुनूक येताना मात्र पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटॅक केला, गॅप शोधून काढली. जशी मात्र सुईमध्ये धागा ओवाना तशी मात्र ही गॅप शोधून काढली. बॉल चालला इथे मात्र टप्पा टप्पा. सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. चौका.
षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्यात 22. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या त्या फक्त 15. पण या 15 धावा ही जास्तीच्या होऊ शकतात. आता क्रिकेट आहे. तुमचे कितीही वय असो किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असोत, परंतु तुम्ही पुन्हा सुरुवात करा. आणि सुरुवात करणंच प्रत्येक कठीण कामातील मात्र पहिला मार्गस्थ मात्र इथून हा यशस्वी होण्याचा मार्गस्थ प्रयत्न आहे. हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा आयुष्यातील खूप सर्वात कठीण खेळ होता. आता इथून कठीण मात्र हे गोलंदाज करतील का? क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम पर्याय नाहीये. तुमच्या क्रोधाला नाही इथे मात्र लगाम घाला, परंतु तुमचा सर्व उत्कृष्ट खेळ मैदानामध्ये दाखवा. अपयशाने खचून जाऊ नका, अधिक जिद्दी व्हा, जिद्दी बना. विशाल पाटील गोलंदाजी मार्गवरती, परंतु अप्रतिमरित्या अगदी कला कौशल्य परिपूर्ण मात्र भरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा पाटील की गाजवत असताना मैदानामध्ये होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा परिपूर्ण मात्र भौगोलिक परिस्थिती, प्रत्येक काना कोपरा इथून मात्र माहिती आहे. त्याचा परिपूर्ण वापर मात्र इथून या फायदा इथे मात्र घेतला जातो या मॅच मध्ये. वेगवान बॉल स्किल झाला त्यामधून. आता मात्र मॅच मधील पाहायला गेलं तर परिपूर्ण एक धाव मात्र विजयाच्या दिशेनं पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाड्याला मात्र घेऊन जात असताना पाहायला मिळते. कारण इथून तुम्हाला जर विजयी साकार करायचा असेल ना, तर मात्र निश्चितच तुम्हाला विकेट आणि डॉट बॉल हे समीकरण मात्र बांधावं लागेल आणि कला कौशल्य परिपूर्ण मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. ऑफ्टी बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पंचही आमच्याकडे वळतायत. वाईटचा निर्णय. आता जसा मात्र घड्याळाचा काटा पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय ना, तसे मात्र इथून या समुद्राची खारी हवा इथून मात्र या मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. आणि या खारी हवेमध्ये अगदी या थंड हवेमध्ये अगदी आमचा शिवसेनेचा मात्र धनुष्यबाणाचा हा मात्र झेंडा तेवढा दिमागदार पद्धतीने मात्र दौडताना मात्र डुलताना मात्र पाहायला मिळतोय. जोरदार अपील यस जाळ्यामध्ये अडकलेत. फलंदाजांना ही मात्र त्याची जाणीव झाली होती. बॅक टू टेक आउट. पहिला विकेट ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय का? मॅच मध्ये मात्र परतण्याची मात्र संधी निर्माण झाली का गोवंडी गावाला? मात्र हा विकेट ते सांगून जातोय. माघारी परतावा लागेल हेमंत पाटील या फलंदाजांना. धावसंख्या झाली 25. आता विजयासाठी इथून येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि गरज असेल विजयासाठी ती 12 धावांची. 15 बॉल 12 धावा. ठोक डीजे. शुभम पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात. इनॅक्शन 3 मध्ये. आता इथून आज आम्हाला चांगली साथ आमचे रावे पेन तालुक्यातील उत्तम गुणलेखक अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं साकारल्या जातात. अनिकेत पाटील आहेत गुणलेखक म्हणून. अगदी चांगली साथ त्यांची आम्हाला पाहायला मिळाली. किरण भोईर सर समालोचक म्हणून आम्हाला आज आजच्या रात्रीमध्ये चांगली साथ दिली. उंच माझा झोका घेत बॉल मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये. हो आता इथून कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे का? कारण गोवंडी गावानं मात्र कमबॅक केलंय. बॅक टू बॅक दुसरा विकेट घेतलाय. आता उर्वरित इथे मात्र बॉल शिल्लक असणार आहे ते 14 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. ठक ठक डीजे. दिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून आता जर पाहायला गेला तर जी मात्र गरज होती ना, ती गरज मात्र पूर्ण करत असताना मात्र गोलंदाज पाहायला मिळतात. काय अप्रतिम गोलंदाजी साकारली जाते विशाल यांच्याकडनं. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत ऑन अ हॅट्रिक. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय सांगतोय? कारण येणारे बॉल असणार आहे ते 14 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. न करता टिकताना ते जीवनभर टिकत नाहीये आणि जे जीवनभर टिकताना ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कलात्मक पद्धतीने मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला. डायरेक्टचा प्रयत्न. संधी आहे तिथे रनआउटची नाहीये मिळाले, परंतु आवाज परत एकदा होताना पाहायला मिळालं.
एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळाली आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड खूप छान पद्धतीने खेळ मात्र ते पुढे चालताना मात्र पाहायला मिळतोय. आता इथून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. विशाल चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे परंतु हा पंचांचा इशारा आहे ते वाईटचा आणि एक अतिरिक्त धावही मात्र मिळेल. आता एक धाव मात्र बोनस स्वरूपामध्ये मिळताना पाहायला मिळेल टीम ट्रॉम्बे कोलीवाड्याला. नशिबावरती अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भागा 1% असतो आणि मेहनतीचा भागा 99% असतो. मेहनत करावी लागेल तुम्हाला नशिबावरती मात्र अवलंबून राहून जमणार नाहीये. हा मोठा फटका इथे मात्र घेताना पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ हो आता इथून मात्र कपाळावरती रेषा हातावरती झटका पाहायला गेलं तर ट्रॉम्बे कोलीवाड्याचे समर्थक थोडेसे नाराज हताश. बॅक टू द आउट परतावा लागेल फलंदाज चेतन कोहली या फलंदाजांना. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. आमचे अरुण मामा इथून वाकून वाकून बघतायत की कोणता खेळाडू जाणार आहे आणि या धावा पूर्ण करणार आहे. हे टेन्शन असतं हे गावावरचं प्रेम आहे कारण या टीमची फी कोणी भरली ते महत्वाचं नाहीये. तर गाव इथे आज वाशीगाव इथे बसलंय आमच्या बाजूला परंतु वाशीगावातून जशी मॅच चालू होईल ना तसे टीव्ही ऑन होतील. पारगाव जसा येईल पारगाव मध्ये टीव्ही ऑन होतील. हे क्रिकेट आहे. इम्प्रेस आणि इंटरेस्टेड खूप महत्वाचं. सुधीर कोळी गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही आणि ते दाखवून दिलंय गोवंडी गावानं. अफलातून क्रिकेट पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा की गोवंडी गाव मॅच बनली. आता इथून आता मॅच सांगता येणार नाहीये की कोणता गाव जिंकेल. त्याला तराजूवरची मॅच काचेवरची मॅच रॉयल टी शर्ट वरती नाव आहे. रॉयल काम करावं लागेल तुम्हाला दाखवावं लागेल तुम्हाला इथून. अफलातून क्रिकेट 12 बॉल आणि 10 धावांची गरज. 12 बॉल 10 धावा. गोलंदाजी मार्गवरती नमित मात्र येताना पाहायला मिळतात. तिसरा षटक मार्गस्थ झालाय. दिनेश इथे मात्र पाहायला मिळतात परंतु पहिलाच बॉल वाईड आलाय आणि अतिरिक्त धाव मात्र मिळेल. आता 9 धावांची गरज. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये तर ते आपल्याला काय ओळखतात ना याला महत्व आहे. तुम्हाला ते करावं लागेल. तुम्हाला ओळख निर्माण करून द्यावी लागेल. इथून पाहायला गेलं तर गोवंडी गाव आणि इथून पाटील ट्रॉम्बे कोलीवाडा आता विजयासाठी गर्द असणार आहे. सुधीर कोळी यांच्यासाठी प्रत्येक 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी रिवॉर्डसाठी आणि केलाय. सीमारेषा पार 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 षटका ठोक डीजे. आता आपल्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. लगेच बाहेर जायचं आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा आपले कॅप्टन आणि त्याचबरोबर कोच आपण लगेच आपल्या समर्थकांना पाठवायचं आहे.